जेव्हा तुमचा दिवस अगदी खराब गेलेला असेल ना किंवा तुम्हाला असं वाटत असेल, की यार एखाद्या गोष्टीसाठी मी किती प्रयत्न करू, बस आता थांबते किंवा थांबतो. त्या दिवशी हा मूव्ही बघा, आय एम शुअर तुम्हाला असं वाटेल, की यार ठीक आहे, सह लेंगे थोडा. तर एक माणूस आहे ज्याला इंग्रजी बोलता येत नाही आणि समजत नाही. तो न्यूयॉर्कला जातो आणि लँड होताच त्याला पकडलं जातं. ऑफिसर्स त्याला सांगतात, की तुझ्या देशात युद्ध सुरू झालंय. आता तुझं सरकार कोलमडलंय, तुझ्या देशाला कोणी वाली नाहीये आणि तुलाही. तुझा व्हिसा आणि पासपोर्ट दोघंही इनव्हॅलिड आहे. सो तू आता यूएसमध्ये पाय ठेवू शकत नाही. तू तुझ्या देशातही परत जाऊ शकत नाही. तर तो एअरपोर्टवरच्याच एका टर्मिनलवर राहायला सुरुवात करतो. तिथे झोपतो, पैसे कमवतो, अंघोळ करतो, फ्रेंड्स बनवतो. एका फ्रेंडला गर्लफ्रेंड पटवायलाही मदत करतो आणि स्वतःही एका मुलीला डेटवर घेऊन जातो. तेही फक्त एका टर्मिनलवर. आणि हे बघणं खूप जास्त एंटरटेनिंग आहे. त्याच एअरपोर्टवर एक ऑफिसर आहे त्याचं प्रमोशन होणार असतं आणि म्हणून त्याला कसंही करून या माणसाला ना एअरपोर्टच्या बाहेर काढायचं असतं. कारण हा माणूस जर असा इथे फिरताना दिसला तर ते या ऑफिसरच्या सिस्टमचं फेल्युअर दिसू शकतं. म्हणून तो त्याला बोलावून घेतो आणि सांगतो, की "बघ मी तुला इल्लीगली यूएसमध्ये पाठवू शकतो. जेव्हा गार्डची ड्युटी चेंज होते ना, तेव्हा काही मिनिटं असतात, तेव्हा तू बाहेर चालला जा." याच्या डोक्यात असतं, की हा बाहेर गेला, की याला पोलीस पकडतील कारण हा इल्लीगली फिरतोय. माझी डोकेदुखी जाईल आणि माझ्या ऑडिटमध्ये सगळं चांगलं दिसेल. सो हा तेव्हा बाहेर जातो की नाही जात आणि पुढे काय होतं यासाठी तुम्हाला हा मूव्ही बघायला लागेल. मूव्हीचं नाव आहे द टर्मिनल. Netflix आणि प्राईम दोघंकडे अवेलेबल आहे. नक्की बघा.